दिशा सालियांच्या वडिलांची मुंबई हायकोर्टात धाव. पेडणेकरांनी खोटी माहिती दिल्याचा कुटुंबाचा आरोप. दिशाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची याचिकेत मागणी. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मोरियासह मुंबई पोलिसांवर देखील याचिकेत आरोप. दिशा सालियान प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंच्या देखरेखीखाली करण्याची दिशाच्या वडिलांची मागणी. दिशाचा सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप. आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा. खोटं जास्त वेळ लपवू शकत नाहीत. आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी किशोरी पेडणेकरांनी काय काय केलं समोर येईल. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांचा हल्लाबोल. पुराव्याच्या आधारे हायकोर्ट उचित निर्णय देईल. विरोधी पक्षाचा एखादा नेता असल्यानं टीका करणं योग्य नाही. दिशा सालियान प्रकरणावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. वडिलांची मागणी असेल तर चौकशी झाली पाहिजे. दिशा सालियांपेक्षा गंभीर प्रकरण कोरटकर सोलापूरकरचं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. दिशा सालियांची हत्या की आत्महत्या हे समोर यावं, असा लाड यांची मागणी. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची आज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद. दिशा सालियांच्या वडिलांच्या याचिकेनंतर देशमुखांची पत्रकार परिषद होणार. विनायक राऊत नितेश राणेंविरोधात राज्यपालांकडे रिट पिटिशन दाखल करणार. निधीसंदर्भातील वक्तव्यावरून याचिका दाखल करणार. विनायक राऊत आज सकाळी 11:30 वाजता राज्यपालांची भेट घेणार. मंत्र्यांनी बोलताना संयम बाळगला पाहिजे. मंत्र्यांनी राजधर्म पाळायला हवा. जयंत पाटलांच्या नितेश राणेंवरील प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काही भरोसा नाही. पवार आणि ठाकरेंचं वर्णन कसं कराल या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर. मला जॅकेट आवडतं, पण कधी कधी हुडी पण घालावी लागते. जॅकेट आवडतं की हुडी? जयंत पाटलांच्या प्रश्नावर फडणवीसांचं मिश्किल उत्तर. शिंदे आणि अजित पवार दोन्ही जवळचे. शिंदेंसोबत आधी दोस्ती, अजित पवारांसोबत नंतर दोस्ती झाली. फडणवीसांचं उत्तर. बटेंगे तो घटेंगे समजलं तरच पढेंगे तो बढेंगे होईल. समाज एकत्रित राहिला तर विकास होईल. विकास झाला तर शिकलो तर मोठे होऊ. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. फुटलेले पक्ष दिसतात पण चोरलेला जनादेश दिसत नाही. त्या पक्षानं नेत्यांवर ती परिस्थिती आणली. मुलाखतीमध्ये फडणवीसांचं पक्षफुटीवर भाष्य. मी दिल्लीकडे डोळे लावून बसलो नाही. मला मुंबईच आवडते. दिल्लीपेक्षा मुंबईतील वातावरण जास्त चांगलं आहे. महाराष्ट्रामध्ये मला जबाबदारी दिली ती मी उत्तमपणे पार पाडेन. फडणवीसांचं वक्तव्य. अजित पवार मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत तुम्ही राष्ट्रवादी सोडणार नाही. जयंत पाटलांनी मुलाखतीतील विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांची कोपरखळी. आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाला बजेटमध्ये अधिक निधी. दैनिक लोकमतच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दोन्ही विभागांमध्ये निधीची कमतरता होणार नाही. फडणवीसांचं आश्वासन. लाडका मंत्री योजना घोषित केली. योजनेमध्ये जे बसतील ते लाडकी मंत्री होतील. लाडका मंत्री कोण या प्रश्नावर फडणवीसांचं मिश्किल उत्तर. केंद्रामध्ये शरद पवारांसारखे लोक प्रमुख विरोधी असते तर प्रगल्भता दिसली असती. दैनिक लोकमतच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. आज केंद्रामध्ये विरोधी पक्षाची प्रगल्भता दिसत नाही. फडणवीसांचा निशाणा. जयंत पाटील यांनी फडणवीसांची मुलाखत घेतली. दरम्यान आवडती गायिका कोण या प्रश्नावर फडणवीसांचं गमतीशीर उत्तर. पत्नीसमोरच विचारता आवडती गायिका. फडणवीसांच्या उत्तरानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम शमीम खान असल्याचा पोलिसांना संशय. फहीम खानवर 27 कलमं लावली. फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष असल्याची माहिती. फहीम खानसह 50हून अधिक आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल. सायबर पोलिसांना दंगा भडकवणारे तब्बल 172 व्हिडिओ सापडले. एटीएस आणि वेगवेगळ्या एजन्सीज तपास करणार. नागपूर हिंसाचारामधील आरोपी फहीम खानचे नवे व्हिडिओ समोर. पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचे फहीम खानचे व्हिडिओ. विश्व हिंदू परिषदेविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला होता. नागपूर हिंसाचारामध्ये आतापर्यंत 51 जणांवर एफआयआर. यातील 24 आरोपी बाहेरगावचे असल्याची माहिती. हिंसाचार घडवण्यासाठीच मध्य नागपुरात आल्याचा पोलिसांना संशय. अधिक तपास सुरू. नागपूर दंगल प्रकरणी आतापर्यंत 1250 पेक्षा अधिक संशयितांविरोधात गुन्हे. सीसीटीव्ही फुटेज आणि समाज माध्यमांवरील पोस्टच्या साहाय्यानं पोलिसांकडून संशयित आरोपींची धरपकड. नागपुरातील हिंसाचारग्रस्त भागामध्ये पोलीस आयुक्तांकडून पाहणी. लोक जमा झाल्यानं राडा पूर्वनियोजित वाटतो. परिस्थिती शांत वाटल्यावर संचारबंदी शिथिल करू. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती. गरज भासल्यास दंगलखोरांवर
MPDA आणि मकोका लावू. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती. सोशल मीडियाच्या पोस्टबद्दल काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता. नागपूरच्या चिटणीस पार्क परिसरामधून 3 जण ताब्यात. संशयित आणि ज्यांचा सहभाग आहे त्यांना ताब्यात घेतल्याची DCP मदने यांची माहिती. संबंधितांची चौकशी सुरू. नागपूरमध्ये हिंसा झालेल्या परिसरातील मुस्लिम समुदाय देखील तणावात. जाळपोळ करणारे आमच्या वस्तीमधील नाहीत. हिंसाचारानंतर आम्ही शेजारील हिंदू बांधवांची घरे वाचवली. मुस्लिम बांधवांकडून भावना व्यक्त. नागपुरातील आज 4थ्या दिवशीही संचारबंदी कायम. 11 वस्त्यांमधील सर्व बाजारपेठा, 170 पेक्षा जास्त शाळा बंद असणार. नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतूनही बाहेर काढू. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. आंदोलनावेळी जाणीवपूर्वक आयाती जाळल्याचा मेसेज पसरवून काहींनी जाणीवपूर्वक हिंसाचार घडवल्याचा आरोप. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. नागपूरच्या राड्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका. संघाच्या भूमिकेचं अंशतः स्वागत. संघाच्या भूमिकेवर फडणवीसांचं काय म्हणणं? रोहित पवार यांची प्रतिक्रिया. भाजपचे आमदार खासदार महाराष्ट्रातलं वातावरण गढूळ करत आहेत. रोहित पवारांचा आरोप. औरंगजेबाचा मुद्दा त्यांच्यासाठी नाही पण आमच्यासाठी महत्वाचा. RSSच्या भूमिकेवर भाजप आमदार प्रसाद लाड यांचं वक्तव्य. औरंगजेबाबत RSSची भूमिका संयुक्तिक नसली तरी आम्ही भूमिकेवर ठाम. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. तर पुरातत्व खात्याकडे कबरीचं संरक्षण काढण्यासाठी पाठपुरावा करत राहण्याचं देखील आश्वासन. औरंगजेबाची कबर हा राजकारणाचा मुद्दा होऊच शकत नाही. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. औरंगजेब हा राजकारणाचा विषय नव्हताच. अबू आझमी बोलले नसते तर हा विषय आला नसता. सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. नागपूरमधील हिंसाचार राज्य सरकारनं घडवलेला आहे. नाना पटोलेंचा गंभीर आरोप. तर पटोलेंची उंची मोठी पण राजकारण खालच्या दर्जाचं. मुनगंटीवार यांची टीका. दंगलीमध्ये सामान्य माणूस भरडला जातो तर दंगल पेटवणारे लोक आणि त्यांची मुलं एसीमध्ये बसतात. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अमोल मेटकरी यांची मागणी. महाविकास आघाडीचे नेते आज सकाळी 11:30 वाजता राज्यपालांची भेट घेणार. विधान परिषदेमध्ये नियमानुसार कामकाज होत नसल्याचा आरोप. नागपूर हिंसाचार प्रकरणावर देखील राज्यपालांशी चर्चा करणार.